तर नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा जाणवतोय। नागरिकांसह शेतकरी त्रस्त झालेत। पेट्रोल पंपांवर डिझेल नाहीये असे फलकच पाहायला मिळतात, तर वाहनं ठप्प झाली आहेत। मशागतीची कामं देखील रखडली आहेत। पेरणीपूर्वी शेतकरी चिंतेत पाहायला मिळतोय। डिझेल अभावी ट्रॅक्टर बंद आहेत शेती कामांवर, याचा थेट परिणाम होतोय। मैं 2-3 पंपों पे फिरा उधर, अभी जा रहा हूँ ना, अकोला जाना है भरना ही बोलिए। अभी यहाँ पर तो नहीं बता रहे, अभी अब आगे क्या है कि पता नहीं। कुठून आले तुम्ही? नांदेड से हैं घर से। काय वाहतूक होते? हां वाहतूक काय होते तुमच्याकडे? आता खाली आहेत। हां खाली आहे, आता भरणार झालं वारंगाला। माझ्या हिशोबाने काहीतरी आता लोकांना माहिती करावं, जाहिरात द्यावं, डिझेल पेट्रोल नाही आहे, घराच्या बाहेर निघू नये, तसंच शासन सांगायले। मात्र अतिआवश्यक काम आहे, आमचं काम याच्यावरच भागते। आता 4-4 माणसं आहेत लेबर, बसही वेळेवर भेटत नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही गाडीचा वापर करू लागलो। ते आता वापर बंद होते काय की असं वाटायला, आमच्या कामावरही परिणाम पडू शकतात। सूचना दिली नाही आहे, पण यांच्याकडे स्टॉक नाही आहे का? स्टॉक असतो सगळ्याकडे, पण द्यायचा कोणाला त्यांच्या मनावर आहे। अच्छा, प्रत्येक पंपाकडे काय पूर्ण नीलच झाले का? प्रशासनातर्फे आपल्याला सूचना तरी करायला पाहिजे। सूचना करायला पाहिजे होती, पण सूचना दिली नाही त्यांनी, ठीक आहे। पण मी काय म्हणतो, यांना सूचना आल्या असतील ना की आता स्टॉप करायला पाहिजे। स्टॉक यांच्याकडे नाही आहे का? तुम्ही आत्ताही चेक करा, स्टॉक असेल। डिझेलसाठी आलो सर मी। आता डिझेल इथे भेटणार झाले सर। किती पंपवर फिरले? जवळपास 10 पेट्रोल पंप फिरले सर। एका पेट्रोल पंपावर डिझेल नाही। एवढीच माझी विनंती आहे की सरकारने की डिझेल ताबडतोब उपलब्ध करून द्यावं। आता शेतीचे जे मशागतीचे काम आहेत आता सर पूर्ण ठप झालेत, कसं डिझेलच नाही। सांगलीत डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या मशागतीला ब्रेक लागलाय। ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेल मिळत नसल्यानं आता शेतकरी चिंतेत आहे। पेट्रोल पंपावर डिझेल मिळेना झालं आहे आणि त्याचा थेट फटका आम्हाला शेतकरी बांधवाला मिळाला आहे। कारण आता जर मान्सून वेळेत दाखल होणार आहे आणि मान्सून वेळेत दाखल होण्यामुळे शेतकऱ्याची रानातील कामं ही लगबग चालू आहे। आणि आज जे आम्ही आमच्या शेतामध्ये काम चालू आहे त्या ठिकाणी आमची भरणी चालू आहे आणि भरणी चालू असताना ही खरी आम्ही पॉवर टिलरनं भरणी करतो आहे, परंतु डिझेल मिळत नसल्यामुळे आज आम्हाला बैलजोडीचा वापर करायला लागला आहे। आणि जर आम्ही डिझेल आणायला पंपावरती गेलो दुसऱ्या कुठल्या, तर त्या ठिकाणी आम्हाला 500 रुपयाचं डिझेल दिलं जातं आणि 500 रुपयाचं डिझेलचा हिशोब केला तर यायला जायला ट्रॅक्टरला आम्हाला जवळजवळ त्यातलं 2-2.5 लिटर रुपयाचं डिझेल जाते। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती फार मोठ्या अपयशाला किंवा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्नच उभा राहिलेला आहे। कारण आज बैल इतिहास जमा झालेली आहेत। यांत्रिकीकरणामुळं सर्व लोकांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत आणि आज डिझेल आणि पेट्रोलच्या तुटवड्यामुळे खरीप हंगामाची मशागत करायला शेतकऱ्यांना अत्यंत अडचणी किंवा मशागतच करता येईना झाल्या। बुलढाण्यात पेट्रोल आणि डिझेलची विक्री प्रचंड वाढली आहे। 20 ते 25% विक्री वाढल्याची माहिती आहे। टंचाईच्या भीतीनं नागरिकांकडून अधिकचा साठा पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।